दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होऊ लागलाय. हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचे पडसाद देशांतर्गत बाजारपेठेवर उमटत आहेत. गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत 10 ते 12% वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडलंय. गेल्या 15 दिवसात सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 30 रुपयांची वाढ झाली. सुरुवातीला स्थिर असलेले दर आता वेगाने वाढत आहेत. किरकोळ बाजारात 15 किलोच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ झाली असून पाकिटबंद तेलाचे दरही दररोज बदलत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आखातातील तणावामुळे सागरी मार्गे होणारी माल वाहतूक धोक्यात आले. अनेक जहाजांचे मार्ग देखील बदलण्यात आले असून काही जहाजांना बंदरावरच थांबवून ठेवण्यात आले. भारत आपल्या गरजेचं मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करतो. या संकटामुळे आयातीत घट झाली असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने बाजारात तुटवडा जाणवू लागलाय. आधीच डाळी आणि भाज्यांचे भाव वाढलेले असताना आता खाद्यतेलाच्या दरवाढीने महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडलंय. फोडणीसाठी लागणारे तेलही महागलंय. आता घर खर्च कसा भागवायचा? खाद्यतेलासोबतच गॅस टंचाईची समस्याही उग्र बनली. सांगली जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरवठा अनियंत्रित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडरसाठीचे बुकिंग आणि प्रत्यक्ष डिलिव्हरी यातील कालावधी वाढलाय. पूर्वी 21 दिवसात मिळणारा सिलेंडर आता 45 दिवसांनंतर मिळत असल्याची परिस्थिती निर्माण झाली. तज्ज्ञांच्या मते जर हा आखाती संघर्ष असाच दीर्घकाळ सुरू राहिला तर केवळ खाद्यतेलच नव्हे तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढण्याची दाट शक्यता आहे. इंधन दरवाढ झाल्यास वाहतूक खर्च वाढून इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे.